नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण एक कम्युनिटी पोस्ट केली होती की अशा पद्धतीने आपण एक पान त्यामध्ये पोस्ट केलं होतं आणि विचारलं होतं की ही कशाची कमतरता आहे। तर एकही शेतकऱ्याने त्यामध्ये कमेंट केलेली नाही, त्याचं उत्तर दिलेलं नाही। तर मित्रांनो, आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे की कापूस पिकामध्ये अशा पद्धतीने जे पान लाल होत आहे तर ते कशामुळे होत आहे, त्यावर उपाय काय करायचा, तर तेच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। तर मित्रांनो, आपण बघू शकता हे कपाशीचं पान हे अशा पद्धतीने लाल झालेलं आहे आणि याच्या ज्या शिरा आहे तर त्या हिरव्या हिरव्या आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। तर मित्रांनो, ही आहे मॅग्नेशियमची कमतरता। तर मित्रांनो, आपल्या कापूस पिकामध्ये मॅग्नेशियमची कमतरता आढळून आल्यास अशा पद्धतीने पान या ठिकाणी होत असतं। तर मित्रांनो, आपण बघू शकता की या ठिकाणी जे मधलं जे पान आहे तर यामध्ये आपल्याला लाल लाल झालेलं दिसत आहे आणि या ठिकाणी आपलं जे पानाच्या जे शिरा आहे तर त्या आपल्याला या ठिकाणी हिरव्या दिसत आहे। तर मित्रांनो, ही आहे मॅग्नेशियमची कमतरता। तर मग मित्रांनो, ही मॅग्नेशियमची कमतरता आपल्या कापूस पिकामध्ये आढळून येत असते। तर तिचा जो कालावधी आहे तर तो कालावधी आपल्याला ज्यावेळेस आपल्या कापूस पिकामध्ये बोंडाचं त्यामध्ये बऱ्याचपैकी आपल्या कापूस पिकामध्ये बोंड होतात त्यावेळेस आपल्याला मॅग्नेशियमची कमतरता ही दिसून येत असते। तर मित्रांनो, साधारणतः ती आता 70 ते 80 दिवसाच्या दरम्यान आपल्याला मॅग्नेशियमची कमतरता ही दिसून येत असते। मग ही मॅग्नेशियमची कमतरता आपल्याला भरून काढण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला फवारणीच्या माध्यमातून स्प्रे घेणे गरजेचे आहे। त्याचबरोबर आपल्याला खत व्यवस्थापनसुद्धा त्या ठिकाणी दिलं नसेल तर देणे गरजेचे आहे। तर मग मित्रांनो, ते कोणतं खत व्यवस्थापन आहे तर ते तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। तर मित्रांनो, आपल्याला मॅग्नेशियमची कमतरता भरून काढण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी मॅग्नेशियम सल्फेट हे आपल्याला बाजारामधून घ्यायचं आहे आणि मित्रांनो, ते आपल्याला 50 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपासाठी घेऊन फवारणी त्या ठिकाणी करायची आहे। त्याचबरोबर मित्रांनो, आपल्याला त्यामध्ये एक टॉनिक त्या ठिकाणी घ्यायचं आहे। तर टॉनिकमध्ये आपण जे टाटा बहार टॉनिक आहे तर ते आपण 40 ml प्रति 15 लिटर पंपासाठी घेऊन त्या ठिकाणी फवारणी करू शकता। त्यामुळे आपल्याला जी कापूस पिकामध्ये मॅग्नेशियमची कमतरता आहे तर ती भरून काढण्यास मदत मिळणार आहे। मित्रांनो, आपण जर आज स्प्रे घेतला तर आपल्याला पुन्हा एकदा 10 दिवसांनी हा मॅग्नेशियम सल्फेटचा स्प्रे आपल्याला त्या ठिकाणी घेणे गरजेचे आहे, जेणेकरून याची जी कमतरता आहे तर ती भरून निघण्यास मदत मिळेल। मित्रांनो, त्याचबरोबर आपण खत व्यवस्थापनामध्ये जर मॅग्नेशियमचं वापर जर केलेला नसेल तर मित्रांनो, आपल्याला जे मॅग्नेशियम सल्फेट आहे तर ते आपल्याला त्या ठिकाणी 25 किलो एकरी या प्रमाणात जमिनीमधून देणे गरजेचे आहे, जेणेकरून आपल्याला मॅग्नेशियमची कमतरता त्या ठिकाणी निघणार आहे, त्यामध्ये कमतरता भासणार नाही। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जो कापूस पिकामध्ये चांगल्या पद्धतीने जर बोंड बनलेले असेल, आपल्या कापूस पिकामध्ये जर नत्राचे प्रमाण कमी असेल तर मित्रांनो, आपल्याला त्यामध्ये नत्राचे प्रमाणसुद्धा त्या ठिकाणी देणे गरजेचे आहे। मित्रांनो, नत्र देताना आपल्याला एकरी 25 ते 20 किलो आपल्याला नत्र या ठिकाणी देणे गरजेचे आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने मॅग्नेशियमची कमतरता आपल्या कापूस पिकामधील आपण ओळखून त्या ठिकाणी उपाययोजना करू शकता। तर मित्रांनो, धन्यवाद। जय जवान जय किसान।